काय ताई, कुठून आलात तुम्ही? आम्ही भाईंदरवरून आलात काय? आणि दरवर्षी आम्ही इथेच येतो. हा बरोबर. जय महाराष्ट्र. आता ही कोणती टाकलीस? बेडगी काश्मीरी. अच्छा, बेडगी काश्मीरी. अच्छा, शंकेश्वर. हा जास्त तिखट नको आहे, फक्त रंग आला पाहिजे आपल्याला. गरम मसाला आपण एक्स्ट्रा घेतोय, एक अर्धा किलो आणि एक पाव किलो. आता बघून घ्या याच्यामध्ये काय काय टाकलंय ते. गरम मसाला आहे. हा अर्धा किलो आहे ना? हा अर्धा किलो मध्ये गरम मसाल्याचे काय काय इन्ग्रेडियंट टाकले ते बघा. आता बघा मंडळी, आता इथे आगरी मसालाच पॅकिंग करायला लावले आणि हे गरम मसाला घेतला दादांनी टाकायला. म्युन्सिपाल्टीच्या गाडीला घाबरून लोक टोप्या घेऊन पळत सुटलेले. हे बघा पूर्ण सांडलंय रस्त्यामध्ये बिचाऱ्याचं. घरचे आहेत का काका? कुठून आलात तुम्ही? मुरबाड वरून आलात काय? बरोबर बरोबर. कमी झाली रे 70 ग्रॅम. 1 किलो में 50 ग्राम कम होता है पीसने के बाद. ज्यादा होना चाहिए कि कम होना चाहिए? क्या बात कर रहे हैं? कोई भी आप हाँ? भी चेक पता कर लो. तो अभी 70 ग्राम कम हो गया ना. 70 ग्राम का पैसा कौन देगा? नाही, पूर्ण इकडे भाजीपाला मार्केट लागलाय आता. हे बघा, सफेद कांदे, पूर्ण भाजीपाला मार्केट भरलंय. चला आपल्याला मसाला घ्यायचा आहे. कसं आहे दादा? कोणते आंबे आहे ते? देवगड खायला गोड एकदम काट के रखा हुआ है. बघा मंडळी, म्युन्सिपाल्टीच्या गाडीला घाबरून लोक टोप्या घेऊन पळत सुटलेले. हे बघा पूर्ण सांडलंय रस्त्यामध्ये बिचाऱ्याचं. आता आपण जय महाराष्ट्रमध्ये आलोय मसाला बांधायला आपला. ओके. आणि एवढे नंबर लागलेत ना इथे, काय विचारायला नको. हे बघ एवढे लागले. आता आपण आलोय जय महाराष्ट्रमध्ये मसाला घेण्यासाठी. तर दादा आगरी मसाला कसा आहे? 1000 रुपयाला 2.5 किलो. दादा तर बोलले काय 3 किलो बोलले. 1200ला 3 किलो. तर मग आगरी मसाल्यामध्ये कोणत्या कोणत्या मिरच्या येतील? 4 प्रकारच्या आहेत. कोणत्या 4 प्रकारच्या? हां. अच्छा. हां. अच्छा, मग 4 प्रकारच्या मिरच्या येतात का आगरी मसाल्यामध्ये? मग त्याचं प्रमाण किती असेल? प्रमाण किती असेल? पावणे 2 किलो मिरची असते. हां. 1.25 किलो सामान असते. त्याच्यामध्ये म्हणजे गरम मसाले सगळे असतात. आणि मग आगरी मसाल्यामध्ये टोटल वस्तू किती असतात? टोटल 24 असतात. मिरच्या पकडून का? फक्त गरम मसाला 24 प्रकारचा असल्या. आगरी मसाल्यामध्ये 24 प्रकारचे खडे मसाले असतात मिरच्या सोडून, आणि 4 प्रकारच्या मिरच्या. 700 रुपये किलो. कोणती आहे ती? काश्मीरी 700 रुपये किलो. बेडगी 500. बेडगी 500 रुपये किलो. पांडी मीडियम 400 रुपये. अच्छा, पांडी किती? 400 रुपये किलो. भाव तर जास्तच काय वाढले मिरच्यांचा? जाम भाव वाढले. हा ना. ही लौंगी आहे. हा. तिखट वाली आहे 350. संकेत 350 रुपये किलो. अच्छा, म्हणजे मिरच्यांचे भाव जाम वाढल्यात. पण आता काय करायचं, मसाला जो लागतो तो घ्यावाच लागेल. ओके दे दादा मला. चल आता 1200चं किती? 3 किलो आहे ना. धणे वगैरे जास्त नको टाकायला सांगू का? आणि मला रंग थोडा जास्त पाहिजे. 3 किलो लिहू. अजून गरम मसाला अर्धा किलो एक्स्ट्रा लिहू आणि 5 किलो वेगळा. मंडळी आता आपण ना गरम मसाला 5 किलो एक्स्ट्रा घेतोय. मसाल्यामध्ये टाकायला मी प्रत्येक वर्षी असंच करते. गरम मसाला 5 किलो एक्स्ट्रा घेते मसाल्यामध्ये टाकायला, म्हणजे मसाल्याची चव भारी येते. काही पण पाठीमागून असतात बघून ना. अजून गरम मसाला अर्धा किलो आणि 5 किलो वेगळा. हां बस. हळदी कुठे आहे? ही कोणती हळदी? शैलम हल्दी. 250 रुपये किलो. 250 रुपये. हीच आपण वापरतो ना? 250 रुपये किलो आहे का? हळदीचं पण रेट भरपूर वाढलं आहे. द्या 1 किलो द्या. हे पाहिजे 220. ती कोणती आहे? गोलवाली आहे. हिच्यामध्ये काय फरक आहे? ही गोलवालीमध्ये आणि हिच्यामध्ये काय फरक आहे? लांब आहे, गोल आहे.
चवीला ते तशीच सेम असते का? मग हिचा रेट का कमी आहे? असते लगे. हा ही भारी असते सेलमची. अच्छा, नको मला हीच दे, चांगलीच दे. अरे 250 रुपये बोललास ना? दळून भेटेल ना लगेच हळद? दे 1 किलो दे बस. मंडळी आता इथे आगरी मसालाच पॅकिंग करायला लावले आणि हे गरम मसाला घेतला दादांनी टाकायला. सगळे मिक्स करून देतात, त्याच्यामुळे आपल्याला हिशोब नाही भेटत किती ग्रॅम किती घेतलं ते. ओके, सगळ्या प्रकारचे गरम मसाले टाकतात. चला ब्लॉग बनवते. ताई कुठून आलात तुम्ही? भाईंदरवरून आलात काय? आणि दरवर्षी आम्ही इथेच येतो. हा बरोबर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हो हो बोलायला आमच्या अधिकारी आहे. बोलतो बरोबर. जय महाराष्ट्र ना. हा जय शिवराय. अरे नाही तुझी. मंडळी आता मसाला बांधायला पण तिकडे दिलेले आहे. ओके. किती वेळ लागते काय माहिती मसाला पॅकिंगला, कारण की भरपूर गर्दी आहे या दुकानामध्ये, भरपूर गर्दी आहे. आणि जय महाराष्ट्र मसाला मार्ट हे एकदम म्हणजे चांगलं दुकान आहे. ते चांगल्या क्वालिटीचा मसाला पण भेटतो. चला आता आपण मसाला बांधायला लावलाय. ते ती काळी फला नको टाकवा का, गरम मसाला एक्स्ट्रा घेईन त्याच्यात. बाबा बडीशॉप बरीच टाकलीस. चांगला झाला पाहिजे का, व्हिडिओ बघतील लोक. हा धंद्यावरती परिणाम होईल मग. हा मसाल्याचा रंगबिंग बरोबर आला पाहिजे. मला काय नाही, माझे फक्त 2-3 हजार जातील, तुमचं लॉस होईल मग. म्हणजे आपल्या 3 किलो मसाल्यामध्ये गरम मसाला किती टाकशील? 1.25 किलो. जायफळ वगैरे टाकलंस का याच्यात? एकच जायफळ मग एक्स्ट्रा टाकायला लागतील का बस होईल तो? बस काय एकच घेऊ एक्स्ट्रा मग. मला टाइम धन्य नुसतं पक्का नको रे बाबा, घेऊ दे. मसाल्याचा ना आता वेगळा दे मला. 1/2 किलो 1 पाव किलो. हा गरम मसाला आपण एक्स्ट्रा घेतोय, 1 1/2 किलो आणि 1 पाव किलो. आता बघून घ्या याच्यामध्ये काय काय टाकलंय ते. हा 1/2 किलो आहे ना. हा 1/2 किलो मध्ये गरम मसाल्याचे काय काय इन्ग्रेडियंट टाकलेत ते बघा आता. जायफळ वगैरे टाकलंस का? चला 1/2 किलो झाला. तुम्ही मग त्याच्यात जायफळ नाही टाकलास? गरम मसाला नसते काय बोलते तू एकान काय एक देत आणि एक देत मी त्याच्यामुळे एकच टाकलास. आता 1 किलो हळद आणि सगळे वेटिंग ताई लोक उभी आहेत तिथे सकाळपासून. मंडळी आता आपला मसाला पॅकिंग. हां हां थँक्यू हां चला धन्यवाद. आता आपले गरम मसाले झालेत, मसाल्यावरचे पण घेऊन आता आपण मिरच्या घेऊयात. ते दादाला सांग कोणत्या टाकशील तर दाखव बरं. हां किती 1.25 किलो मिरच्या येणार ना आपल्या? 1.25 किलो मध्ये कोणते किती टाकशील ते पण सांग. बरोबर सांगा. बघा हा त्याला बेडगी टाकते. बेडगी कालरची. हा जास्त तिखट पण नाही झालं पाहिजे. काश्मीरी बघा. आणि एक्स्ट्रा बेडगी होती ती नाही टाकली याच्यामध्ये काय? नंतर टाकणार त्याला ही मसाल्याची घ्या. नाही ती मला वेगळी दे पिशवीत. त्याला ही मसाल्याची देतो बघा. आता ही कोणती टाकलीस?
बेडगी काश्मीरी अच्छा बेडगी काश्मीरी. अच्छा शंकेश्वर. हा जास्त तिखट नको आहे, फक्त रंग आला पाहिजे आपल्याला. हो रंगीत कलर पण आहे. किती किती झाली ती? 1.25 का? हा 2.5 देणार. अरे ती तिखटच कार ना, ती लाल कलर करते आता. तिखट मसाला द्या. मसाला कुठे आहे? हे मसाला थांब याच्यामध्ये वेगळा आहे. थांब मसाला. आपण आता वेगळी काश्मीरी मिरची घेतली रंगासाठी, म्हणजे रंग कमी नाही झाला पाहिजे मसाल्याला म्हणून. भरपूर टाकला. हा भरपूर टाकला रंग बरोबर आहे. नाही पाहिजे रंग, नाही तर एक्स्ट्रा टाकायला लागते मग काश्मीरी मिरची पावडर आणून ना. एक्स्ट्रा गेलं ना मी टाकलं. ती बघा ही आपली मसाल्याची लिस्ट आहे मंडळी. ओके चला मंडळी, आता आपण मसाला दुकानात ठेवलेला आहे घेऊन, आणि आता आपण चाललो आहे हळद दळायला. कारण की केवणे दिव्याला मसाला दळायची चक्की आहे. तिथे मसाल्यावरती जर हळद टाकली तर पूर्ण हळदीचा रंग लाल होईल. त्याच्यामुळे आपण हळद आता ठाण्यावरूनच दळून घेऊन जाणार आहोत. आणि हळद मी 2 किलो घेतली, आता पुन्हा 1 किलो घेतली, कारण की मग पुन्हा त्या हळद घेण्यासाठी इथे कोण येईल. आपण हळद दळायला आणले इकडे नॅशनल मसाला मिल. सर्व प्रकारचे मसाले भाजून व दळून मिळतील. ओके जा ने तू दल. हा मागच्या वेळेस ना आपण गेल्या वर्षी या समोरच्या दुकानातून मसाला घेतला होता. त्यावेळेस खूप स्वस्त मसाला होता, काहीतरी 1000 रुपयाला 5 किलो मसाला होता मागच्या वर्षी. ओके चला आता आपली इथे हळद पण दळून झालेली आहे. ओके आपण 1-1 किलो वेगवेगळे का घेतले, कारण की मग पॅकिंग करून ठेवायला बरं पडेल. आता वजन कर. एक और पाव किलो. वजन करू ना. 4 किलो हल्दी 7 ग्राम. चला आता दळून किती झाली बघूयात आपण. हळद कमी झाली रे 70 ग्रॅम. 1 किलो में 50 ग्राम कम होता है पीसने के बाद. ज्यादा होना चाहिए कि कम होना चाहिए? क्या बात कर रहे हैं, कोई भी आप हाँ? अगर भी चेकअप पता कर लो. तो अभी 70 ग्राम कम हो गया, नहीं 70 ग्राम का पैसा कौन देगा? 1 किलो में 50 ग्राम कम होता है, 2 किलो में 100 ग्राम कम होता है. आवरी कमी झाली तर आमचा दिवाला निघाल ना. कमी होणार. हा आई कमी होणार. ती का वाळवले का वजन कमी झालं तिचा. चला आता आपण सुकवासाठी मिरच्या घेतो. मिरच्या पण बारीक आहेत का काकी या? चला 2.5 किलो घेतोय आता 150 रुपयाच्या. श्रावण महिन्यामध्ये आठवण येते ना मिरच्यांची म्हणून. काकी इथं वाळ बिल नाही मला भेटणार का गावठी? नाही पण इथं कुठे भेटतील का मार्केटमध्ये? मला दुकानात भेटतील का मंडळी? एवढा ऊन लागतोय ना एकदम गरमीमध्ये. सुकवायला मिरच्या पण घेतल्या 1-2.5 किलो. घरी जाऊन भरपूर कामं पण आहे. एक सकाळी मी 8-8:15 वाजता मार्केटमध्ये येऊन पोचले, आणि तिथे जाऊन मसाला वगैरे घेतला आहे. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत बरोबर. चला मंडळी, आता इथे ना मार्केटमध्ये मस्त मटकी, मूग, वाळ घरचे आहेत का काका? कुठून आलात तुम्ही? मुरबाडवरून आलात काय? बरोबर बरोबर. हा चला आता हे दाखवतात आपल्याला. ते सेम आहेत का वेगवेगळे आहेत काय? टोस्ट लागला हे काय काका? एकाला पण टोस्ट. हे बघा झाडावा असतो तो झाडावर असते तो. हो बघा ना, पाकडून तर दाखव ना. पाकडून तर दाखवा ना तुम्ही आता. हे बघा हे गावठी वाळ. श्रावण महिन्यामध्ये या सगळ्या भाज्यांची आठवण येते आपल्याला. ओके हे आहेत की ते अर्धा किलो आहेत का? 1 किलो 4 1 किलो आहे ते? 1 किलो कमी करा ना काका. त्याला भाव नाही कमी बाय. थोडासा तर कमी करा. वाल नाही गावठी वाली. आणि मटकी कशी आहे? मटकी मटकी 140. मटकी घरची नसेल तुमची? घरची ते मूग एवढे बारीक का? पण बारीकच मूग चालतात. बारीकच चालतात. ते निवडाची कधी? किंवा बारीक घेतात म्हणून सांगतो सगळे बारीक धान्य पाहिजे त्यांना. अरे देवा. आणि ही चवळी आहे ना ती? चवळी कशी आहे? 100ला अर्धा. ही पण घ्या 100ला अर्धा. म्हणजे दोन्हीमध्ये काय फरक आहे? एक सफेद आहे एक लाल आहे.
सफेद आणि लाल आहे. फरक आहे, चवलीत फरक आहे. चवीत फरक आहे का? चवीत फरक आहे आणि बारीक आहे. चला काका आल्यात मुरबाडवरून, ठाण्याच्या मार्केटमध्ये सगळं विकायला घेऊन आलेत. वाले 300 रुपये किलो. हा मुरबाड तालुका 14 किलोमीटर गाव आहे आमचा मुरबाड. घरचे आहेत, घरचे आहेत. वाल बघा नको वाल. छोटंसं ते पॅकेट 150 रुपये. हे कितीला? 150 रुपये. द्या मला मटकी पण. मंडळी आता जाऊन आले मी ठाण्यावरून, मसाला वगैरे घेऊन आले. आता यांनी लगेच मिरच्यावर टेरेसवर नेऊन सुकायला ठेवल्यात. तर बोलले मी ठेवून देतो तोपर्यंत फ्रेश वगैरे हो बोलते. आणि ज्या सुकवायला मिरच्या आणल्यात ना पावसाळ्यासाठी, तर इथे कट करायला लावल्यात. हे बघा, आता मस्त याच्यामध्ये ना हळद आणि मीठ भरते. काही काही लोकांना याच्यामध्ये दही पण मिक्स करतात ना. दही टाकलेल्या मिरच्या भारी लागतात खायला, पण ते जास्त दिवस टिकत नाही पावसाळ्यामध्ये. मग ना त्याच्यामध्ये किडे होतात दही मिक्स केल्यावर, पण खायला जाम चविष्ट लागतात. हळद, मीठ, मेथ्या आणि दही याच्यामध्ये मिक्स करून जर भरला ना मिरचीमध्ये, तर जाम भारी लागतात. भाजीची पण गरज नाही, माणूस असंच डाळ भातासोबत जेवेल. आणि मिरची पण पावसाळ्यामध्ये ते खराब होतं लगेच, म्हणून मी आता फक्त मीठ आणि हळद मिक्स करून मिरच्यामध्ये भरून लगेच सुकायला ठेवून देते. आता मस्त मिरच्यांना हळद आणि मीठ लावून घेतले, आतमध्ये भरून घेतले आणि आता मस्त सुकायला लावले आहेत. चला आता थोडीशी पेट पूजा करून घेतोय, कारण का भूक पण जाम जोराची लागली. आता चिन्मयी पण येईल, आता 1 वाजले बरोबर. आता जेवतोय, त्याच्यानंतर मग मिरच्या टेरेसवर नेऊन मस्त एका पिशवीवर त्याच्या पसरवून घेते, जेणेकरून पटकन वाटतील मिरच्या. ओके. आणि आता ज्या मसाल्याच्या मिरच्या आहेत ना, त्या पण यांनी नेऊन टेरेसवर सुकायला लावल्यात. सकाळी मी ठाण्याला जाण्याच्या आधी एक 6-6:30 वाजता तांदूळ धुतलेले, ते पण टेरेसवर सुकायला ठेवलेले आहेत. एक 4-4:30 वाजले की मग जाऊन काढेल. A few moments later. म्हणजे एवढी हवा सुटले ना, काल संध्याकाळी ना एवढी धुळवट सुरू होती ना, का विचारायला नको. आता पण हवा सुटले, पण कालच्या एवढी नाही आहे. चला आता तांदूळ पण सुकले ना आपलं, जे सकाळी धुवून सुकट टाकून ना मग मी ठाण्याला गेलेली. तर आता संध्याकाळच्या बरोबर 4 वाजलेत आणि तांदूळ मस्त सुकलेत. तर आता सगळे काढून घेते. आणि तिथे ते लाल तांदूळ बाबांनी दिले होते ना सावधवरून, ते पण स्वच्छ धुवून घेतले. हे बघा एवढे तांदूळ आहेत, याचं पण दळण करेन आणि मग ज्या काही भाकऱ्या होतील ते देऊन टाकेन बरं कस्टमरला. ओके. चला मंडळी, आपल्याला आज पण भाकरींची ऑर्डर आहे. आता व्हायला आलेत, आता एक 4-5 राहिलेत फक्त बनवायच्या, बाकी सगळ्या भाकरी बनून झाल्यात आता. ओके. आज पण आपल्याला पुरण्याची आणि गुंदवळीची ऑर्डर आहे. हा, आणि उद्या एक आपल्याला 300-400 भाकरींची ऑर्डर आहे शनिवारी, कारण की उद्या ना भरपूर ठिकाणी हळदी आहेत ना, त्याच्यामुळे उद्या तुम्हाला आता लवकरच भाकऱ्या बनवायला घ्यायला लागतील. चला मंडळी, आता गॅसवर ठेवलं आहे शिजायला चिकन. सुका चिकन बनवत घेतलं इथे मस्त. बनवत म्हणजे झालं आहेच, 1-2 मिनटं अजून ठेवते. ओके. जरा बघा, याला मी बोलले माझी एनर्जी संपले सकाळपासून धावपळ करून, कामा करून करून. माझ्याला एनर्जी नाही पण तुझ्यासोबत खेळायला. तो वरती चढला येऊ ना, मला म्हणजे रिक्वेस्ट करते का मम्मा खेळ माझ्यासोबत, खेळ माझ्यासोबत. बघा चावा मी माझी कानला बाई. हो हो, कान पण तोडशील माझा. चला मंडळी, आता सगळं कामं आवरलेत म्हणजे ऑर्डरच्या भाकऱ्या कंप्लीट करून दिल्या आणि चिकन आता म्हणजे बनवून झालं आहे. अजून भांडे आवरायचे आहेत, तर आता बरं जेवल्यानंतर एकदमच सगळी भांडे घासेन ती. आणि आता फ्रेश व्हायला जाते. वैताग आला आहे नुसतं, जाम वैताग आला आहे. तर सकाळी ते मार्केटमध्ये, मसाला मार्केटमध्ये एवढ्या शिंका, ए बाबू अशा आता चोपाड आहे. तिकडनं आल्यापासून कामं काही संपली नाही, अजून भरपूर कामं पेंडिंग आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक रविवारी आता आपली जत्रा पण आहे कोपरगावची, त्याच्यामुळे जत्रेची क्लिनिंग तर बाजूलाच राहिली. भाकरींच्या ऑर्डर अचानक अजून वाढत चालले. मी तुम्हाला काय बोललेली की 6 तारखेपर्यंत मला भाकरींच्या ऑर्डर्स आहेत, पण काय झालं माहिती आहे का, अचानक आता ऑर्डर्स मला आल्यात. तर आता आज पण भाकरींची ऑर्डर होती,
काल पण होती, काल 7 तारीख होती, काल 7 तारखेला पण भाकऱ्या होत्या. तुम्ही तर बघितलं मी भाकऱ्या बनवून लग्न लावायला गेलेली, तिकडनं आल्याच्यानंतर पुन्हा भाकऱ्या बनवल्या. त्याच्यानंतर आज पण भाकऱ्या होत्या. अजून उद्या आपल्याला एक कशोलीवरून पुन्हा 300 भाकरींची ऑर्डर आलेली आहे. उद्या संध्याकाळी आपल्याला कशोली गावामध्ये 300 भाकऱ्या द्यायच्या आहेत. परवा आता मोनिशचा कॉल आलेला, मोनिशला पाठवलं आहे तांदूळ आणायला, कारण की उद्या आपल्याला अर्जंट भाकरी द्यायच्या आहेत. नालाय का चावते का तू आपल्याला माझ्या दे चाप ठेवून. तर आता आपले यूट्यूब फॅमिली व्हिडिओज बघून जर आपल्याला सपोर्ट करते भाकरींच्या व्यवसायामध्ये तर आपण नाही बोलू शकत. आणि परवा पण आपल्याला ऑर्डर आहे टेमघरची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या परवा रविवारी आमची कोपरगावची जत्रा पण आहे, तर परवा पण भरपूर आपल्याला ऑर्डर्स आहेत गावातून पण. ओके, तर त्याच्यासाठी तांदूळ आता कमी पडलेले, म्हणजे आता उद्याची ती 300-400 भाकरीची ऑर्डर ही अचानक आली ना, तर मग मोनिशला पाठवलं आहे आता तांदूळ घेण्यासाठी. ते तांदूळ आणायला गेलं आहे. मग सकाळी बरं लवकर एक 5-6 वाजता तरी उठून मग ते तांदूळ धुवेन बरं मी. एक दुपारपर्यंत सुकतील तांदूळ. आता कडक ऊन पडतं आहे तर लगेच दळण करेन. आता म्हणजे सध्या आहे दळण, बाकीचं दळण मी करून ठेवलं आहे. ते उद्या सकाळी चिन्मय जाईल चक्कीमध्ये घेऊन. चक्कीवाल्याला फोन करून सांगितलं, तो बोला सकाळी 7 वाजता पाठवा, मी दळून देतो तुम्हाला. आपला व्यवसायच असा आहे की नुसती धावपळ असते. दुसरी गोष्ट म्हणजे कधी आपल्याला भाकरींची ऑर्डर येईल ते आपण सांगू शकत नाही असे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर्स येतात भाकरीच्या आपल्या यूट्यूब फॅमिलीकडूनच. ओके, खूप भारी वाटतं तुम्ही मला सपोर्ट करताय माझ्या भाकरी व्यवसायामध्ये. खरंच खूप खूप तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालचा जो मी लग्नाचा ब्लॉग बनवून टाकलेला ना, त्याच्यावर एका ताईंनी कॉमेंट केली आहे, बाबू मला फक्त 2 मिनटं बोलू दे, मग तुला तुझ्यासोबत खेळते मी. हां, फक्त 2 मिनटं. की ताई तू लग्नाला गेली मग तू तयारी बियारी का केली नाही, म्हणजे तू जशी नॉर्मली असते बाजारात वगैरे तू जशी रेडी होऊन जाते तू तशीच रेडी होऊन तू लग्नामध्ये गेली का, तू तयारी बोलते केली नाही. ताई तुला आता काय सांगू मी, आता कालच्या ब्लॉगमध्ये तर मी सांगितलं व्हिडिओचा एंड करताना पण की लग्न लावायला जायच्या आधी पण मी आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून जे काही कॉल आले होते भाकरींसाठी त्यांच्या भाकऱ्या बनवून आणि मग लग्न लावायला मी गेली. म्हणजे मी जाणार नव्हती, कारण की मला पुन्हा दुसऱ्या भाकरी पण द्यायच्या होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावातून अजून 2 ताईंनी मला कॉल केलेला, पण त्यांना मी नाही बोलली. मला खूप वाईट वाटलं भाकरींसाठी, कारण की वेळेवरती कॉल केला त्यांनी आणि मला लग्न लावायला जायचं होतं त्याच्यामुळे. मग मलाच कसं तरी वाटलं, पण ठीक आहे बरं चल, आता लग्न लावायला जायचंच आहे आणि भाकरींची ऑर्डर पण होती. आता आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे, त्याच्याने जर आपलं पोट भरत असेल तर आपल्याला कधी कोणी जरी ऑर्डर दिली तरी आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण की आपलं कुटुंब त्या व्यवसायावरती जर चालत असेल तर नाही बोलून नाहीच जमत. म्हणून ती माझी घाई गडबड झाली आणि मग मी काय जास्त तयारी बियारी करायच्या बसकटीत पडली नाही, पटापट आवरलं आणि मग लगेच लग्न लावायला गेली. असं काही झालं. तर आता आपण व्यवसायाचा असा निवडला आहे की कधीही कुठूनही आपल्याला कॉल येऊ शकतो भाकरींसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला झाली 2 मिनिटं सांगते. हो ना, हा नक्की सांगते मम्मी, झाली तुझी 2 मिनटं, आता बंद कर बोलते तर माझ्यासोबत खेळ. भाकरींच्या व्यवसायामुळे लक्कीला पण जरा जास्त टाईम म्हणजे खेळायला त्याच्यासोबत भेटत नाही. चला मंडळी, आता मोनिश आला की मग आम्ही पण जेवायला घेतोय. मग मोनिश आला की ब्लॉग आपला पुन्हा कंटिन्यू करूयात. ओके चला मंडळी, या आता हे बघा यांना पण दिले जेवायला. तिकडे चिन्मय बसला आहे, इकडे मोनिश तांदूळ घेऊन आला आहे, उत्ताना पडला आहे तसं. आणि हे बघा इथं चावळ्यांचे 2 गोणी घेऊन आला आहे तो. ओके, हे रॅशनचे तांदूळ आहेत पटणीमध्ये मिक्स करायला.